नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे फ्लॅट नंबर 1303. कथेचे मूळ नाव आहे आरसा. कथेच्या लेखिका आहेत आरती कुलकर्णी हसबनीस. कथेला आता सुरुवात करू. अनु उर्फ अनुराधा तिच्या नवऱ्यासोबत आजच त्या आलिशान सोसायटीमध्ये 13व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 1303 मध्ये राहायला आली होती. त्या फ्लॅटचा घरमालक महेश हा अनुच्या नवऱ्याचा म्हणजेच अर्णवचा मित्रच होता. बिझनेसच्या निमित्ताने दोघांची जुजबी ओळख आणि मग थोडीफार मैत्री झाली होती. महेश अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी होता. त्याला त्याचा बिझनेस अजून वाढवायचा होता, म्हणून तो दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचा प्लॅन करत होता. महेशला जवळचे असे आता कोणीच नव्हतं. इथल्या फ्लॅटवर तो एकटाच राहत होता. मागच्याच आठवड्यात त्याने स्वतःहून अर्णवला हा फ्लॅट विकत घेण्याबद्दल सुचवलं होतं. अर्णव जागेच्या शोधात होताच. त्यात मित्राचाच फ्लॅट, तोही बऱ्यापैकी नवा आणि त्यातूनही स्वस्तात मिळतो म्हटल्यावर अर्णवने जास्त विचार केलाच नाही. तसेही अर्णव आणि अनु मागे एकदा महेशच्या या फ्लॅटवर येऊन महेशला भेटून गेले होते. तेव्हाच त्यांना तो फ्लॅट आवडला होता. त्यामुळे दोघांच्या पसंतीनुसार हा फ्लॅट त्यांनी महेशकडून विकत घेतला. अर्णवने त्याच्याकडे असलेले काही पैसे व्यवहार म्हणून महेशला दिले होते, पण अजून बाकी पैशांची बरीच ऍडजस्टमेंट होणं बाकी होतं. पण केवळ मित्रत्वाच्या नात्याने महेश त्या फ्लॅटचे सारे सोपस्कार पार पाडून नंतर सवडीने उरलेले पैसे घ्यायला तयार झाला. नवीन बिझनेस संधी महेशला साथ घालत होती. शिवाय अर्णव पैसे बुडवणार नाही ह्याची खात्री देखील होती. अर्णव अनुचा आनंद गगनात मावेनासा झाला. महेश खरंच किती समंजस होता हे त्यांना जाणवलं. लगेचच मग महेश दुसऱ्या शहरात निघून गेला. जाताना त्याने त्याचा नवा घेतलेला मोबाईल नंबर अर्णवला दिला होता. काही वाटल्यास या नंबरवर फोन कर, कॉन्टॅक्टमध्ये राहू वगैरे असे सांगून महेश गेला होता. आज मग अनु आता सगळा पसारा आवरण्यात गुंतली होती. महेशने हौसेने तयार करवून घेतलेलं सगळं फर्निचर, कपाट, बेड सगळं तसं सुस्थितीत होतं. अनुचं फार सामान नव्हतंच. जे होतं नव्हतं ते सगळं तिने आता इथल्या 3ही बेडरूममध्ये ठेवायला सुरू केलं. अर्णवने हॉलमधील सामान लावायला मदत केली, पण दमून तो हॉलमध्येच थोडे झोपतो म्हटला. दुपार झाली होती. जेवण झाल्यावर 2 बेडरूममधील सामान ठेवून उरलेल्या तिसऱ्या म्हणजे मास्टर बेडरूम मध्ये अनु गेली. आधी तर त्या रूमचं दार उघडतच नव्हतं. शेवटी थोडी धडपड करून तिनं ते उघडलं. नाईलाजानच उघडल्यासारखं कर कर आवाज करत ते दार उघडलं. अनुला नवलच वाटलं, कारण फ्लॅट तर तसा नवीनच होता. अर्णवला सांगून तेल घालून घ्यावं या विचारातच तिने त्या रूममधील कपाटे उघडली. त्यांचाही कर कर असा आवाज येऊ लागला. अनुने जमेल तसे सगळे कपडे त्यात ठेवले. तिथली हवा उगाचच तिला जरा कोंदट वाटू लागली. तिने जरा खिडक्या उघडल्या. बाहेरील वाऱ्यानं खिडकीची तावदानं बारीक वाजू लागली. खिडक्या उघडल्यावर मग खोली थोडी मोकळी आणि हवेशीर वाटू लागली. सर्व आवरता आवरता अनुची दमछाक झाली होती. त्यामुळे अनुने तिथल्याच बेडवर थोडा वेळ आराम केला. पडल्या पडल्या ती खोलीचं निरीक्षण करू लागली. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक मोठं लाकडी कपाट होतं. वॉर्डरोब म्हणता येईल असं. ते खोलीतील बाकीच्या वस्तूंपेक्षा बरंच पुढे आलं होतं. त्याच्या मध्यभागी मस्त आरसा होता. त्याला सुंदर नक्षीदार कोंदण केलं होतं. आरशाच्या खाली आणि वर काही कप्पे आणि ड्रॉवर्स होते. त्यावरही मस्त नक्षीकाम केलं होतं. सहज स्वतःचा अवतार पाहावा म्हणून अनु उठून आरशासमोर थांबून हसत मुखानं आपला चेहरा पाहू लागली.
पण अचानक तिला असं जाणवलं की तिची प्रतिमा तिच्यासारखे हावभाव न दाखवता एकटक तिच्याकडेच पाहत आहे. हे काय? न कळत अनुच्या तोंडून उद्गार निघाले. अनु खूप दचकली. ती आरशापासून पटकन बाजूला झाली. पण अनु तशी धीराची होती. एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवून त्यातील सत्य जाणून घ्यायला तिला खूप आवडायचं. कदाचित हा आपला भास असेल असं तिनं मनात म्हटलं. धीर एकवटून ती परत एकदा आरशासमोर उभी राहिली. पण नंतर तिला असं काहीच जाणवलं नाही. अनुचं प्रतिबिंब नेहमीसारखंच हसरं दिसत होतं. हुश, म्हणजे नक्कीच मघाचा आपला भासच होता तर, असा मनात विचार करून तिला खुदकन हसू आलं. हॉलमध्ये येऊन मग ती थोडा वेळ टेरेसमधून खाली दिसणाऱ्या गाड्या माणसं पाहत बसली. थोड्या वेळानं अर्णव उठला. चहा घेत मग दोघांच्या गप्पा झाल्या. आज नवीन घरातील पहिलाच दिवस असल्यानं भांडी जास्त लावून झाली नव्हती. मग दोघांनी बाहेरूनच जेवण मागवायचं ठरवलं. रात्री लवकरच जेवणं आटोपली. दोघेही सामानाच्या शिफ्टिंगमुळे दमले होते. अर्णवने आज त्याच्या ऑफिसला सुट्टी मारली होती. उद्यापासून परत ऑफिसला जाणं सुरू करणार असल्याचं त्यानं अनुला सांगितलं. सगळे आवरून दोघेही मग मास्टर बेडरूममध्ये झोपायला आले. बेडरूमचं दार लोटलेलं होतं. पण अनुच्या एक लक्षात आलं की दुपारी जसा बेडरूमच्या दाराचा कर्र कर्र आवाज येत होता तसा आता दार लावताना आला नव्हता. पण तीही दमली होती. त्यामुळे त्या गोष्टीचा फार विचार करायच्या आतच तिला निद्रा देवीने कुशीत घेतलं. दोघेही लगेचच गुडूप झोपले. घड्याळाची मंद टिकटिक ऐकू येत होती. रात्री 1चा टोला पडला आणि अचानक अनुला कसल्या तरी वेगळ्याच आवाजानं जाग आली. घड्याळाच्या आवाजाशिवाय एक वेगळाच टकटक आवाज तिला येऊ लागला. जणू काही कोणी दार ठोठावत आहे. ती थोडीशी घाबरली. पण उठून तिने कानोसा घ्यायचा प्रयत्न केला तर तो आवाज त्या कोपऱ्यातील आरशामधूनच येतोय हे तिला जाणवलं. ती प्रचंड घाबरली. काहीच वेळात तिला हळूहळू कोणीतरी बारीक रडत असल्याचा आवाज येऊ लागला. कोणीतरी हुंदके देत होतं हे तिला जाणवलं. हा सर्व काय प्रकार आहे तिला समजत नव्हतं. त्या सर्व प्रकाराने अनुला घाम फुटला. तिने अर्णवला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला पण तिचा आवाजच फुटत नव्हता. हळूहळू तो रडण्याचा आवाज कमी होत गेला आणि मला वाचवा, मला वाचवा असा स्पष्ट आवाज तिला कानावर पडू लागला. तो आवाज एका स्त्रीचा होता. अनुच्या बुद्धीला पटत नव्हतं पण तो आवाज त्या आरशाच्या जवळून येत होता हे तिला जाणवत होतं. अनुचे पाय भीतीने लटलट कापत होते आणि अचानक अनुच्या खांद्यावर मागून कोणाचा तरी थंडगार स्पर्श झाला. अनु जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून अर्णव दचकून उठला. त्यानं पाहिलं तर अनु झोपेतच होती पण ती घाबरली होती. अर्णवने तिला हलवून हाका मारत उठवलं. अनु उठली आणि तिला जाणवलं की आपण किती भयानक स्वप्न पाहत होतो. तिला घाम फुटला होता. हातपाय थंड पडले होते. अर्णवने तिला कुशीत घेत थोपटलं. थोडं पाणी पाजलं. मग ती थोडी शांत झाली. तिने मग अर्णवला ते भयानक स्वप्न सांगितलं. अर्णवने तिची समजूत काढली. नवीन जागा असल्यानं असं डोक्यात काही बाही आलं असेल असं त्याने तिला समजावलं. शेवटी त्याने तिला कुशीत घेतलं आणि ते दोघे झोपले. सकाळी पाखरांच्या किलबिलण्याने त्यांना जाग आली. दोघांनाही मस्त फ्रेश वाटत होतं. अनुला कालचं स्वप्न आठवलं. नशीब देवा, ते स्वप्नच होतं, बरं झालं असं म्हणून तिने देवाचे मनोमन आभार मानले. सकाळी चहा नाश्ता करून अर्णव त्याच्या ऑफिसला निघाला. जाताना अनुला त्याने खूप साऱ्या सूचना दिल्या. काळजी घे आणि रात्रीचं विसरून जा. अनोळखी लोकांसाठी दार उघडू नकोस. काही वाटलं तर फोन कर. त्याला हसत बाय करून अनुनं दार लावलं.
पण तिच्या डोक्यातून कालच्या गोष्टी जातच नव्हत्या. पहिल्यांदा त्या बेडरूमचं दार उघडतच नव्हतं. आधी दार उघडताना दारातून कर कर आवाज आला आणि मग रात्री दार लावताना कसा काय आला नाही. मी जेव्हा आरशात पाहत होते तेव्हा आरशात मला थोडा वेळ काहीतरी वेगळंच दिसलं. रात्रीचं ते स्वप्न, अशा सगळ्या गोष्टींनी तिच्या मनात फेर धरला होता. मग तिनेच मनाला डाफरलं की या सगळ्या मनाच्या कल्पना असतील. तिने छान आंघोळ करून मग बाकीची आवराआवरी करावी असं ठरवलं. आज दुसऱ्या बेडरूमच्या बाथरूममध्ये आंघोळ करावी असं मनाशी ठरवून ती तिथे गेली. पण तिथे नळाला पाणीच येत नव्हतं. अनु खूप वैतागली. मग परत मास्टर बेडरूममध्ये पाणी आहे का पाहावं म्हणून तिथे गेली. तसे तिला दिसले की बेडरूमचा दरवाजा परत लोटलेला होता. मी तर दरवाजा लावला नव्हता. कदाचित अर्णवने निघताना ओढून घेतला असेल, ती मनातल्या मनात म्हणाली. तिने दरवाजा ढकलला तर कालच्या सारखेच परत कर कर आवाज करत तो उघडला गेला. अनु खरं तर तो आवाज ऐकून खूप घाबरली. तिला मनात सारखी जाणीव होत होती की काहीतरी वेगळं होत आहे, पण नक्की काय होतंय हे तिला कळत नव्हतं. तिथल्या बेडरूममध्ये चेक केलं तर तिथे मस्त गरम पाणी येत होतं. आता इकडेच आंघोळ करावी म्हणून तिने पाणी काढलं. दार लावून ती आत आंघोळ करू लागली. आंघोळ होतच आली होती आणि तेवढ्यात ती परत प्रचंड घाबरली. कारण काल तिला स्वप्नात जाणवल्याप्रमाणे कुठून तरी टक टक असा आवाज येत होता. तिने पटकन गाऊन चढवला आणि बाथरूम मधून ती बाहेर आली तर आता हुंदक्यांचे आवाज येऊ लागले होते आणि मला वाचवा, मला वाचवा अशी हाक तिला स्पष्ट ऐकू येऊ लागली. परत खोलीत कसला तरी कोंदटपणा तिला जाणवू लागला. बाहेर वारा तर अगदी नव्हताच, पण तरी सुद्धा काचेची तावदानं थोडी हलून वाजू लागली. भीतीने ती अगदी थरथर कापू लागली होती. तेवढ्यात बाहेर हॉलमध्ये तिचा मोबाईल वाजू लागला. ती जीवाच्या करारानं हॉलमध्ये पळाली. अर्णवचाच फोन होता. तिला आधी शब्दच फुटेना. मग कसे बसे हॅलो म्हटल्यावर अर्णवला तिची भीती जाणवली. तिने घडलेले सगळं त्याला सांगितलं. त्या रूममध्ये कालपासून काहीतरी वेगळं जाणवत असल्याचंही तिने त्याला सांगितलं. अर्णवने तिची समजूत काढली की असं काही नसेल, कारण महेश त्याचा चांगला मित्र आहे आणि तो स्वतः या फ्लॅटवर आधी राहत होता. तो असा फ्लॅट आपल्याला कधीच विकणार नाही. वाटल्यास आपण दोघं मिळून त्या आवाजाचा शोध घेऊ. तुला नवीन जागेमुळे भास होत असतील. संध्याकाळी लवकरात लवकर घरी परत येण्याचं आश्वासनही त्यानं दिलं. अनुही मग थोडी स्थिरावली. मुळचीच धाडसी असल्यानं ह्या प्रकरणाचा छडा लावायचा तिनं ठरवलंच. अर्णव आल्यानंतर पाहू, तोपर्यंत उरलेलं आवरू असं ठरवत ती हॉलला लागून असलेल्या बेडरूममध्ये आली. तिथे असलेले लाकडी कपाट तिनं उघडलं. त्यात महेशचं काही सामान वरील कप्प्यात तसंच होतं. महेश गडबडीने दुसऱ्या शहरात गेला असल्यानं सगळे सामान त्याला न्यायला जमलं नव्हतं. सवडीनं उरलेलं सामान नेईन असं त्यानं अर्णवला सांगितलं होतं. ते सगळं सामान गोळा करून पिशवीत ठेवावं या विचाराने तिने ते सगळे सामान खाली काढले. त्यात बरीच बिल्स, कसले कसले कागद, नोंदी, हिशोब होते. ते सगळे भरत असतानाच अचानक एक फोटो खाली पडला. अनुनं तो पाहिला तर त्यात महेश आणि त्याच्या शेजारी एक तरुण मुलगी होती. ही कोण असेल बरं, तिला शंका वाटू लागली. कारण तिच्या माहितीनुसार महेशने अजून लग्नच केलं नव्हतं. असेल कोणी मैत्रीण किंवा बहीण असं म्हणत तिने तो फोटो आणि सगळे सामान परत नीट फाईलमध्ये भरून ठेवलं. त्या सगळ्या फाईल्स शेजारीच असलेल्या एका छोट्या शोकेसमध्ये ठेवून दिल्या. महेश आल्यावर त्याला सगळं परत देऊ असं तिनं ठरवलं. थोडेसे स्वतःपुरते खाणे करून ती हॉलमध्ये सोफ्यावर पडली. एकतर मास्टर बेडरूममध्ये जायची आता तिला थोडी भीतीच वाटू लागली होती. तरीही उगाचच तिचे कान त्या बेडरूममधील आवाजाचा कानोसा घ्यायला पाहत होते.
कालपासून घडत आलेले हे सगळे भास आहेत की खरंच काही विचित्र होतंय, मनाचं ऐकावं की बुद्धीचं, ह्या प्रश्नांचा विचार करतानाच तिला डुलकी लागली. संध्याकाळी तिने देवापुढे दिवा लावला. मोठ्या आवाजात शुभंकरोती म्हटली, रामरक्षा म्हटली. तिला जरा फ्रेश वाटू लागलं. थोड्याच वेळात अर्णव घरी आला. आल्यावर त्यांची जेवणे झाली, गप्पा झाल्या. अनुनं बोलता बोलता फोटोमध्ये पाहिलेल्या त्या मुलीबद्दल अर्णवला सांगितलं. तो फोटो सुद्धा दाखवला. अर्णवला सुद्धा काही कल्पना नव्हती. महेशशी बोलणे होईल तेव्हा सहज विचारू त्या मुलीबद्दल, असं दोघांनी ठरवलं. झोपायला परत ते मास्टर बेडरूममध्ये आले. अनुला मनात भीती होतीच, पण अर्णव सोबत असल्यानं तिला आधार वाटत होता. शिवाय तिलाही झाल्या भासाची शहानिशा करायची होती. रात्री ते शांत झोपले. काही वेळानंतर तिला तहान लागली. जवळच तांब्यात पाणी ठेवलं होतं. पाणी प्यायला म्हणून ती उठली तर परत कालच्या प्रमाणेच हलकेच टकटक आवाज सुरू झाला. अनु पुन्हा पुरती घाबरली. तिच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. आवाज नक्कीच त्या आरशातूनच येत होता. ती उठून धीर एकवटून पुढे पुढे पावले टाकत चालू लागली. आता हळूहळू हुंदके आणि मग परत तेच मला वाचवा, मला वाचवा असे आवाज सुरू झाले. आता अनु त्या आरशासमोर येऊन उभी राहिली तर आरशात वेगळीच कोणीतरी मुलगी उभी असल्याचं तिला स्पष्ट दिसलं. ती मुलगी रडत होती. मध्येच रागाने अनुकडे एकटक पाहत होती. तिचे मोकळे केस खाली सोडले होते. मध्येच खाली मान घालून कसलेसे भयानक आवाजही ती काढत होती. अचानक ती अनुला हाताने खुणावून बोलावू लागली. अनुला काय चाललंय काही समजत नव्हतं. ती भारावल्यासारखी आरशाच्या दिशेनं चालू लागली. अचानक अर्णवला जाग आली. शेजारी अनु नाही असं जाणवल्यावर तो खाडकन उठला. पाहतो तर अनु कोपऱ्यातील आरशाकडे हळूहळू चालत निघाली होती. त्याने अनु, अनु कुठे चाललीस असा आवाज दिला. धावत जाऊन त्याने तिला थांबवलं. अनुचं अंग गार पडू लागलं होतं. अर्णवच्या हाताचा स्पर्श झाल्यावर ती थांबली आणि एकदम रडू लागली आणि चक्कर येऊन खाली पडली. अर्णवने तिला उचललं आणि बेडवर ठेवलं. तिच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडलं. मग तिने हळूहळू डोळे उघडले, पण तिला खूप थकवा आला होता. अर्णवने तिला थोपटलं. काहीच वेळात तिला शांत झोप लागली. अर्णव मात्र विचार करत राहिला. आजवर अनु अशी कधीच वागली नव्हती. एवढी घाबरलेली तर कधीच त्यानं पाहिली नव्हती. त्यानं मनाशी काहीतरी विचार केला. पहाटे त्याचा सुद्धा डोळा लागला. काही वेळ गेला आणि त्या दोघांना जाग आली तर नेहमीपेक्षा उशीरच झाला होता. अनुचे डोके जड झाले होते. काल आपल्याबरोबर काहीतरी विचित्र घडलं हे तिला जाणवत होतं, पण नक्की काय घडलं होतं हे मात्र तिला कळत नव्हतं. तिने अर्णवला काल नक्की काय घडलं हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने विषय बदलत वातावरण हलकं केलं. तो ऑफिससाठी निघाला. त्याला अर्जंट काम होतं, पण तरीही लवकर येतो असे म्हणाला. त्याने अनुला काळजी घेण्यास सांगितलं आणि शक्यतो मी नसताना त्या बेडरूममध्ये जाऊच नकोस असंही सांगितलं. तिलाही अर्णवचा सल्ला पटला. अर्णव बाहेर पडल्यावर केलेलं थोडंसं खाऊन ती हॉलमध्येच पडली. पण तिच्या मनात रात्रीच्या घटनेचे पडसाद उमटले होतेच. ती त्याच गोष्टीबद्दल विचार करत बसली. काय झालं होतं मला? मी पाणी प्यायला उठले होते. ते टकटक आवाज, ते हुंदके, मला वाचवा हे वाक्य, हे सगळं काही मला आठवतंय. आरशात पाहिलेली ती वेगळीच मुलगी, तेही मला आठवतंय. पण नंतर पुढे काय झालं हे मात्र अनुला आठवत नव्हतं. त्यानंतर अचानक अर्णवने तिला बोलावल्याचं तिला आठवत होतं. ती त्या विचारात खूप खोल हरवून गेली होती. सारखी कालच्या घटनेची उजळणी मनात करत होती आणि एकदम तिला जाणवलं की आरशात पाहिलेल्या त्या मुलीचा चेहरा तिनं कुठेतरी पाहिला आहे. तो चेहरा ओळखीचा असल्याचं तिला वाटू लागलं. कुठे बरं पाहिलंय मी तिला
ती विचार करू लागली. तसे अचानक तिला आठवलं की काल महेशच्या फाईलमध्ये तो फोटो ठेवला होता, तीच ती मुलगी होती. तिने महेशची त्या दिवशीची फाईल उघडून फोटो पाहिला. ती तीच मुलगी असल्याची तिची खात्री पटली. काहीतरी गडबड नक्कीच आहे असं तिचं मन सांगू लागलं. तिने पटकन अर्णवला फोन लावला. अर्णवने तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि मी पाहतो असे म्हटला. अनुला सध्या आतल्या रूममध्ये जाऊ नकोस असेही परत सांगायला तो विसरला नाही. नवीन घरी आल्यापासून तो महेशशी बोललाही नव्हता. जाताना महेशने नवा मोबाईल नंबर दिल्याचं त्याला आठवलं. मग त्याने महेशला सहज म्हणून फोन केला. महेशला त्याच्या घरी राहिलेल्या कागदपत्रांबद्दल बोलता बोलता त्या मुलीच्या फोटोबद्दल सुद्धा विचारलं. तसं महेशनं सांगितलं की रेवा नावाची त्याची ती मैत्रीण होती. दोघेही लग्न करणार होते, पण तिच्या घरच्यांना तो पसंत नव्हता. मग तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्याच मुलाशी लावून दिलं होतं. तेव्हापासून महेशने तिच्याशी कसलाही कॉन्टॅक्ट ठेवला नव्हता. अर्णवने मग बाकीचं बोलून फोन ठेवला. लगेच अनुलाही फोन करून महेश सोबत बोलणं झालं असल्याचं सांगितलं. त्या मुलीचे म्हणजेच रेवाचे लग्न झालेले असून ती तिच्या नवऱ्यासोबत राहत आहे हे सांगितलं. आता अनुच्या मनातील नकोशा भीतीदायक शंकांचा भुंगा जरा दूर होईल असा त्याने विचार केला. इकडे अनु शक्यतो त्या बेडरूममध्ये जाणं टाळत होती. सगळी कामं उरकून ती टीव्ही पाहत बसली होती. अचानक तिला आठवलं की सकाळीच अर्णवच्या एका शर्टचं बटन तुटलं होतं. तो शर्ट त्याच्या खूप आवडीचा होता. पण तिला लक्षात आलं की सुई दोऱ्याचा डबा तिने आवरताना तिच्या मास्टर बेडरूमच्या कपाटात ठेवला होता. आता काय करावं तिला प्रश्न पडला. पण थोडेसे धारिष्ट दाखवत ती त्या बेडरूममध्ये गेली. परत बेडरूमचं दार लोटलेलं होतं. ते उघडताना तिला नकोसा वाटणारा कर कर आवाज झालाच. रूममधील एक कपाट तिने घाईघाईनं उघडलं. कपाट उघडताना देखील परत झालेला कर कर आवाज तिच्या परिचयाचा होताच. पुढे आता काय ऐकू येईल हेही तिला आता 2 दिवसांच्या अनुभवाने माहीत झालं होतं. खोलीत परत कोंदटपणा जाणवू लागला. तिला आता जास्तच भीती वाटू लागली. पटकन हवं ते रीळ काढून घेताना तिची गडबड झाली आणि हवं असलेलं ते रीळ घरंगळत त्यांच्या बेडखाली गेलं. वैतागत पटकन ते रीळ काढावं आणि हॉलमध्ये जावं म्हणून अनु खाली वाकली. इथून त्या कोपऱ्यातील आरशाच्या वॉर्डरोबचा खालील भाग तिला स्पष्ट दिसला. रीळ तिने पटकन काढलं, पण वॉर्डरोबच्या मागील भिंतीवर खाली कोपऱ्यात लिंपलेलं सिमेंट तिच्या नजरेतून सुटलं नाही. एवढ्या नव्या कोऱ्या भिंती असताना हे सिमेंट कशाला लावलं हा प्रश्न तिच्या मनाला सतावू लागला. खोलीतील वातावरण परत कोंदटसं तिला जाणवू लागलं. कसल्या तरी अनामिक भीतीने ती पटकन बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने लगेच अर्णवला फोन केला. झालेली सगळी घटना तिनं सांगितली. अर्णवने थोड्याच वेळात घरी येतो असं सांगितलं. अनु आवरून परत हॉलमध्येच बसली. दारावरची बेल वाजली. अर्णव आला असेल असं म्हणत तिने दार उघडलं तर दारात चक्क 2 पोलीस हवालदार उभे होते. अनुला काहीच समजेना. एका हवालदाराने तिची थोडी चौकशी केली. दुसऱ्या हवालदाराने एक फोटो अनुला दाखवत या मुलीला ओळखता का असं विचारलं. अनुचे डोळे एकदम विस्फारले गेले, कारण तो फोटो दुसऱ्या कोणाचा नसून रेवाचाच होता. तिने मिस्टर घरी आल्यावर पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यायला नक्की येतो अशी त्यांना विनंती केली. थोड्याच वेळात अर्णव आला. तिने सगळी हकीकत त्याला सांगितली. दोघेही पटकन तिथल्या पोलीस स्टेशनवर गेले. तिथे गेल्यावर समजलं की रेवा हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी 2 दिवसांपूर्वीच केली होती. त्यांनी रेवाला अनेकदा फोन ट्राय केले होते, पण त्यांचा फोन रेवा घेत नव्हती. खरं तर ती वडिलांच्या घरातून भांडून बाहेर पडली असल्यानं नेहमीप्रमाणे रुसून कुणा मैत्रिणीकडे गेली असावी असं तिच्या वडिलांनी गृहीत धरलं. ती हट्टी आणि लाडावलेली होती. आधीही तिने बरेचदा असं केलं होतं. शेवटी बरेच दिवस तिच्या फोन न उचलण्यानं वडिलांनी शेवटी पोलिसात तक्रार केली होती.
रेवाच्या मोबाईलचे लोकेशन मागील आठवड्यात आणि त्याच्या आधी देखील बऱ्याच वेळेस अनु अर्णवच्या म्हणजेच महेशच्या आधीच्या फ्लॅटमध्ये दाखवत होतं, पण त्यानंतर ते शहराच्या दुसऱ्या भागात दाखवत होतं. इतके दिवस ती वडिलांचा फोन उचलत नव्हती. पोलिसांनी तक्रार आली म्हणून फोन केला, तेव्हाही फोन उचलला गेला नव्हता. कदाचित ती राग उतरल्यावर स्वतःच्या मनाने परत घरी येईल असा सल्ला पोलिसांनी वडिलांना दिला होता. रेवाच्या वडिलांच्या सांगण्यावरून आता परत फोन केला तर रेवाचा फोन आता बंद लागत होता. नंतर तिच्या मिळालेल्या फोन रेकॉर्ड्सवरून समजलं की आजच दुपारी अर्णवच्या मोबाईलवरून रेवाच्या मोबाईलवर फोन लावला गेला आहे. म्हणून अनु अर्णवच्या फ्लॅटवर पोलीस आले होते. अनु आणि अर्णवला काय चाललंय काहीच समजत नव्हतं. अर्णवने पोलिसांना सांगितलं की रेवा त्याला प्रत्यक्षात माहीत सुद्धा नाहीये. त्यांच्या कपाटात जो फोटो सापडला त्या फोटोमध्ये त्याच्या मित्रासोबत म्हणजेच महेश सोबत त्याने आणि अनुने तिला फक्त पाहिले आहे. मग पोलिसांनी रेवाचा नंबर अर्णवला दाखवला तर अर्णव उडालाच. तो नंबर तर महेशने जाताना स्वतःचा नवा मोबाईल नंबर म्हणून दिला होता आणि आजच दुपारी त्या फोटोबद्दल विचारायला अर्णवने महेशला फोन केला होता. अर्णवने हे सगळं पोलिसांना सांगितलं. काहीतरी विचार करत धीर दाखवत अनुने मघाशी त्या वॉर्डरोबच्या मागे दिसलेल्या सिमेंटच्या लावलेल्या लिंपणाबद्दल पोलिसांना सांगितलं. बाकीच्या गोष्टी जसे तिचा भास किंवा सत्य ह्या अतर्क्य होत्या. त्यावर पोलिसांचा विश्वास बसणं शक्यच नव्हतं. म्हणून तिने तिला पडलेल्या त्या स्वप्नाचे, ऐकू येणाऱ्या टकटक आवाजाचे, ऐकू येणारे ते हुंदके आणि मला वाचवा अशा आवाजांचे तपशील जाणीवपूर्वक टाळले. काहीतरी गडबड आहे असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तत्परतेने छोटीशी टीम अनु अर्णव सोबत त्यांच्या घरी फ्लॅट नंबर 1303 वर पाठवली. तसेच काही गवंडी बोलावले. आत गेल्यावर सगळे मिळून त्या मास्टर बेडरूम मध्ये गेले. तिथे त्यांनी जोर लावून तो नक्षीदार वॉर्डरोब पुढे हलवला. पाहतात तर काय, मागील भिंतीवर नव्याने रंग लावलेला दिसत होता. खालील बाजूस मात्र कोपऱ्यात थोडे सिमेंट दिसत होतं. तो भाग अजून खूप वाळला सुद्धा नव्हता. गवंड्यांनी तो भाग उकरून काढला तर आत मुख्य भिंत आणि पुढील लिंपण ह्यामध्ये जागा होती आणि तिथे एका मुलीचा मृतदेह उभा करून ठेवला होता. अर्थातच तो मृतदेह सडायला हळूहळू सुरुवात झाली होती. तो मृतदेह त्या दुर्दैवी रेवाचा होता हे सगळ्यांनाच ओळखायला आलं. पुढचे सगळे सोपस्कार पोलिसांनी पूर्ण केले. अनुने सिमेंटचे लिंपण पाहून दाखवलेल्या समयसूचकतेमुळे रेवाचं काय झालं याचं उत्तर पोलिसांना मिळालं होतं. अर्णवने दुपारी महेशला त्या फोटोबद्दल विचारलं होतं. त्यानंतर महेशने घाबरून तो नवा मोबाईल आता बंद ठेवला होता. पोलिसांनी अर्णवकडून महेशचा पूर्वीचा नंबर घेतला आणि बिझनेस संदर्भात बोलायचं आहे असे भासवत वेगळ्या नंबरवरून कॉल केला. त्याचा तो नंबर चालूच असल्याने लोकेशन ट्रॅक करून लगेचच थोड्या वेळात पोलिसांनी महेशला ताब्यात घेतलं. तो चक्क त्याच शहरात पण दुसरीकडे राहत होता हे उघडकीस आलं. आधी आपल्याला काही माहीत नाही असे दाखवणाऱ्या महेशला पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. रेवाच्या वडिलांच्या मोठ्या बिझनेस आणि खेळणाऱ्या पैशामुळेच महेश तिच्यावर प्रेम करण्याचे नाटक करत होता. ते दोघे त्या फ्लॅटवर खूपदा भेटत होते. महेश खरंच बिझनेस वाढवण्यासाठी दुसऱ्या शहरात जायचा विचार करत होता. मागील आठवड्यात त्या दिवशी वडिलांशी किरकोळ भांडण झाल्याने रेवा चिडून तिचे घर सोडून अचानकच महेशच्या फ्लॅटवर आली होती. अशाच रागात तिने सगळे घरदार सोडले तर आपल्याला तिच्या वडिलांकडून काहीच पैसे मिळणार नाहीत असे महेशने तिला सांगताच रेवाला त्याचा सुद्धा खूप राग आला होता. तिनेही मग त्याचा लोभीपणा कसा त्याचा नाकर्तेपणा आहे हे सरळ बोलून दाखवलं. शब्दाला शब्द वाढत गेला. या वादावादीमध्ये महेशने तिचा गळा दाबला होता. ती मला वाचवा मला वाचवा असे ओरडत राहिली.
13व्या मजल्यावरील त्या मोठ्या फ्लॅटमधील आवाज कोणापर्यंत पोचलाच नव्हता. राग ओसरल्यावर महेशने पाहिलं तर रेवा निपचित पडली होती. शेवटी घाबरलेल्या महेशने कुठेतरी सिनेमात पाहिलेलं लक्षात ठेवून वॉर्डरोब पुढे ओढला. मागील मुख्य भिंतीला टेकवून रेवाचा मृतदेह ठेवला आणि त्यावर घरातच असलेल्या भरपूर सिमेंटने लिंपून टाकलं होतं. मोठ्या टेरेसवर असलेली माती, दगड हे देखील वापरून त्यात घातलं होतं. घरात सापडलेला उरलेला पेंट वापरून लगेच ती भिंत रंगवूनही टाकली होती. पण गडबडीत भिंतीच्या खालच्या बाजूला रंग द्यायचा राहिलेला त्याच्या लक्षात आलं नाही. त्याला माहिती होतं की अर्णव आणि अनु स्वस्तात मिळणारा फ्लॅट लगेच घेतील, त्यामुळे त्याने घाईघाईत फ्लॅट त्यांना विकला होता. म्हणजे पुढे मागे मृतदेह सापडलाच तर ते दोघं गोत्यात येतील. रेवाचा फोन मुद्दाम चालू ठेवून स्वतःच्या सोबत घेतला होता, जेणेकरून तिचे वडील लगेच तक्रार करणार नाहीत, तिच्या फोनची वाट पाहत बसतील. तोवर फ्लॅट पटकन अर्णवच्या ताब्यात देऊन तो तिथून सटकला होता. महेशची सत्यता समजल्यावर अनु आणि अर्णव थक्क झाले. एखाद्यावर पटकन विश्वास टाकणं त्यांना किती महागात पडलं होतं. अनु धाडस दाखवून त्या रूममध्ये परत गेली होती आणि तो दिसलेला छोटा सिमेंटचा न रंगवला गेलेला कोपरा पाहून हे काहीतरी वेगळे असल्याचा तिने विचार केला. त्यामुळेच रेवाचा मृतदेह लवकर सापडला होता. महेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्या फ्लॅटवर अनुला जाणवलेले भास होते की खरंच कोणी अमानवी शक्ती तिला काही सांगू पाहत होती. ह्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच राहिली. नंतर अनु आणि अर्णव त्यांच्या दुसऱ्या मित्राकडे थोडे दिवस राहायला गेले. काही दिवसांनी पोलिसांच्या परवानगीने त्यांनी त्यांच्या फ्लॅट नंबर 1303 मधील ती बेडरूम स्वच्छ करून घेतली. ती पाडलेली कच्ची भिंतही नीट करून घेतली आणि तो नक्षीदार वॉर्डरोब नीट जागेवर लावला. त्या वास्तूची त्यांच्या नेहमीच्या गुरुजींकडून त्यांनी रीतसर वास्तुशांती करून घेतली. नुकतेच अनु अर्णव परत त्या फ्लॅट नंबर 1303 वर राहायला गेले आहेत. अनुला आता मास्टर बेडरूम मधील आवाज ऐकू येणे पूर्ण बंद झाले आहेत. वॉर्डरोब मधील आरशामध्ये फक्त आणि फक्त अनु आणि अर्णवचं हसरं प्रतिबिंबच आता दिसतं. त्या रूम मध्ये खिडकीची तावदानं आधेमध्ये वाजतात, थरथरत असतात, पण तेव्हाच जेव्हा खरेच बाहेर वारा वाहत असतो. अनु आणि अर्णव आता तिथे सुखाने नांदत आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑल वर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.